नाशिक शहरातील द्वारका सर्कल इथं इंटरचेंजचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 500 मिलीमीटर व्यासाच्या गुरुत्ववाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी तब्बल 12 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. हे काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत नियोजन करण्यात आलं आहे. 22 तारखेला द्वारका सर्कल खुला करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सूचनेनुसार हा शटडाऊन घेतला गेलाय. या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा सकाळी कमी दाबानं पाणी येईल. द्वारका इंटरचेंजच्या कामात अडथळा ठरणारी 500 मिलिटरी गुरुत्ववाहिनी यापूर्वी औद्योगिक वसाहतीमार्फत स्थलांतरित करण्यात आलेली होती. आता नव्यानं टाकलेली लोखंडी वाहिनी त्या वाहिनीला जोडली जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई धुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत होईल. मागील आठवड्यात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या पाहणीतील सूचनानुसार हे काम केलं जाणार आहे. या कामामुळे सिडकोतील पाणी गळती थांबणार आहे. नाशिक रोडवरील वॉशआउट केलं जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो, उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन नाशिक मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.